खालीलपैकी कोणता पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही? तर बघा, गट क मध्ये, गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. वसंतधारा पाणी वाटप तंटा, गोदावरी पाणी वाटप तंटा, महादई पाणी वाटप तंटा, कृष्णा पाणी वाटप तंटा. सगळ्यात पहिले हा बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. वंशधारा जो भाग आहे, वंशधारामध्ये कर्नाटकचा समावेश नाहीये. वंशधारा जल निवारण जो आहे तो वंशधारा हा 2010 मध्ये आलेला भाग होता आणि वंशधारा 2010 मध्ये हा ओडिसा व आंध्र प्रदेश यांच्यामध्ये आहे. ओडिसा आणि आंध्र प्रदेश यांच्यामध्ये आहे. पण गोदावरी पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश आहे, कारण की गोदावरी नदीची मांजरा ही जी नदी आहे, गोदावरी नदीची मांजरा नदी ही कर्नाटक मधून जाते, त्यामुळे कर्नाटकचा त्यामध्ये समावेश झालेला आहे. गोदावरीचा जो पाणी वाटप लवाद आहे तो 1969च्या काळात बसला होता आणि 1969 मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि आता ओडिसा. परत एकदा सांगतो, गोदावरीमध्ये कोण कोण आहे? महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, इन्क्लुडिंग तेलंगणा, त्यानंतर ओडिसा आहे आणि कर्नाटक आहे. म्हणजे तसं नावाला 5 राज्य आहेत पण असण्यासाठी तिथं 6 राज्य आहेत. ठीक आहे, नावाला 5 राज्य पण असण्यासाठी तिथं 6 राज्य, कारण की आंध्र प्रदेश इन्क्लुडिंग तेलंगणा असा त्या ठिकाणी समावेश होतो. आणि गोदावरी पाणी वाटप करार कधी आला? तर 1969च्या काळामध्ये तो आला होता. महादई पाणी वाटप करार हा सुद्धा 2010 मध्ये आला होता. महादई 2010 मध्ये आला आणि यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यांचा समावेश आहे. ठीक आहे, त्याचबरोबर कृष्णा पाणी वाटप करारमध्ये ऑब्व्हियसली कर्नाटक असणार, कारण की कृष्णा जी आहे ती कुठून जाते? कर्नाटक मधूनच जाते. तर कृष्णा पाणी वाटप करार जो आहे तो 1969च्या काळामध्ये पहिल्यांदा आला, नंतर परत तो 2014 मध्ये आला. तर त्यामध्ये काय होतं? त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, ठीक आहे, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश त्या ठिकाण होता. आता आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणा इन्क्लूड आहे हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, हे तेलंगणा जे आहे ना, हे तेलंगणा इन्क्लूड आहे. म्हणजे जर तुम्हाला आज जर विचारलं की किती राज्यांमध्ये त्यांचा समावेश होतो, तर आंध्र प्रदेश इन्क्लुडिंग तेलंगणा असा जर ऑप्शन असेल तर ते बरोबर आहे. आणि हे जे पाणी वाटप करार किंवा हे जे लवाद आहेत हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 262 नुसार हे सेटअप केले जातात. हे सगळे लवाद संसदेच्या कायद्याद्वारे तयार केले जातात. त्यांच्या संदर्भात एक न्यायाधिकरण असतं. म्हणजे हे लवाद आहेत. लवाद म्हणजे अर्धे न्यायालय आणि अर्धे प्रशासकीय बॉडी असल्यासारखी आहे. ठीक आहे, आणि यांचे निर्णय अंतिम असतात, यांचे निर्णय एकदम फायनल असतात. म्हणजे कोणत्या राज्याला किती पाणी द्यायचं, कोणत्या राज्याला किती पाणी नाही द्यायचं, कोणत्या राज्याचं पाणी बदलायचं, हे सगळेचे सगळे निर्णय हे लवाद येतात. म्हणजे हा आंतरराज्य नदी पाणी वाटपासंदर्भातले लवाद. नदी पाणी वाटप म्हणजे नदीवरच्या पाण्यामुळे भांडणं होत्यात, भयानक भांडणं झालेली आहेत आतापर्यंतची. ठीक आहे, हा भाग लक्षात ठेवा.